नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या करिअर मंत्र सेगमेंटमध्ये आपण श्रीयुत संजय मोरे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. संजय सर नमस्कार. नमस्ते. मनपूर्वक स्वागत तुमचं. प्राध्यापक संजय मोरे हे स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय केंद्र मुंबई म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर या बोर्डवर ते आहेत आणि या माध्यमातून त्यांनी बरीच वर्ष स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरीचशी पुस्तकं तुम्ही पाहतात माझ्यासमोर की पुस्तकाच्या माध्यमातून देखील आपल्या मुलांना सगळं करिअरचं मार्गदर्शन किंवा ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून आपल्या वकिलीच्या क्षेत्रातून वेळात वेळ काढून त्यांनी बरीचशी 45हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आज आपण या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन त्यांच्याकडून करून घेणार आहोत. कारण आजची पिढी ही सगळी फारच स्पर्धात्मक जग झालेलं आहे आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन असणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आपल्याकडे नेहमीच असे वक्ते येत असतात जे आपल्याला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करत असतात, पण एवढा अनुभव गाठीशी असलेले प्राध्यापक संजय मोरे आज आपल्याला लाभलेले आहेत. सुरुवातीला सर तुमचे आभार मानते. नमस्ते. तुम्ही वकिली क्षेत्रात होता, थोडंसं आपण या विषयाकडे वळण्याआधी तुम्हाला विचारू इच्छिते, या तुमच्या व्यस्त शेड्यूलमध्ये जीएसटीचा कार्यभाग सगळा तुम्ही पाहत होतात, तर या सगळ्या व्यस्ततेतून स्पर्धा परीक्षांचं आपण मार्गदर्शन करावं ही भूमिका तुम्ही कशी करायची ठरवली? मी राहत होतो ती गव्हर्नमेंट कॉलनी होती आणि तिथे सगळे शासकीय कर्मचारी होते. त्यामुळे कुठल्या कुठल्या या सरकारी सेवेमध्ये जाण्यासाठी संधी असतात, त्याचा अनुभव गाठीशी होता. ओके. आणि म्हणून मी ह्या परीक्षांसाठी जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी, मराठी उमेदवारांनी तयारी करायचं अशासाठी ही मी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं. आणि या माध्यमातून आमची आतापर्यंत 5000पेक्षाही जास्त विद्यार्थी कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी ही सरकारी तसे बँकिंग सेवेत आहेत. नॅब नावाची संस्था आहे, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड. तिथली देखील 1000पेक्षा जास्त विद्यार्थी ही ब्लाइंड मुलं, त्यांना आपण ब्लाइंड नको म्हणूया, व्हिज्युअली चॅलेंज, ही सुद्धा मुलं या परीक्षा देऊन आता बँकिंग तसेच सरकारी सेवेत आहेत. वा वा. अच्छा, म्हणजे नेमकं आपण आता कुठल्या स्पर्धा परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात त्यापासून सुरुवात करू. म्हणजे तुम्ही जे मुद्दे मला आधी सांगितले होते त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा येतात, नंतर बँकिंग क्षेत्रातल्या परीक्षा येतात, इन्शुरन्स आणि रेल्वेच्या परीक्षा येतात आणि MPSC UPSC तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यानंतर अशा ह्या सगळ्या स्पर्धा आहेत त्याविषयी आपण एक एक करून बोलूया. तर सुरुवात करूया स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे त्यामध्ये येणाऱ्या परीक्षांपासून. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एक आहे MTS, मल्टी टास्किंग स्टाफ. तुम्ही 10वी पास असाल, 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळते. बऱ्याचदा मुलं शालेय जीवनानंतर आपण महाविद्यालयीन करिअर पूर्ण करू या मार्गाला लागत असतात. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कॉलेज करता करता ह्या परीक्षा देणं आवश्यक आहे, आवश्यकच आहे. कारण तुम्ही एका मुख्य प्रवाहात येता, मग तुम्हाला कळतं की या परीक्षा कशा द्यायला पाहिजेत, याचा सिलेबस काय आहे, मी कुठे चुकतोय, मी गणितात कमी पडतोय का मला जनरल नॉलेजची उत्तरं येत नाहीत का. म्हणून लगेच 10वी झाल्यानंतर तुम्हाला ही संधी मिळते MTS, मल्टी टास्किंग स्टाफ. यातून तुम्ही 10वी पास आहे आणि सरकारी सेवेत जाऊ शकता. दुसरी आहे CHSL, कंबाईंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झाम. ऑगस्ट 1 किंवा 2 तारखेला त्याची ऍडव्हर्टाईज येईल. 12वी उत्तीर्ण तुम्ही LDC म्हणून लोअर डिव्हिजन क्लर्क, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साईज, IB, CBI, ED, NI, पोस्ट ऑफिस अशा विविध ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी LDC म्हणून मिळू शकते. 12वी उत्तीर्ण, 18वी पास. त्याच्यानंतर आहे सिलेक्शन पोस्ट. त्या सिलेक्शन पोस्ट मध्ये दरवर्षी ही वॅकन्सी निघते. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट यासाठी तुम्ही जिथे बसता तिथे ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर निघते CGL, कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम. तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि तुमचे 18 वर्ष पूर्ण असतील तर तुम्हाला ह्या परीक्षेला बसता येतं. मी 18 वर्ष मुद्दाम म्हणून कारण ते शासनाने अट तशी घातली, बरोबर. तर तुम्हाला ही परीक्षा, तुम्ही कुठे जाता, यू कॅन बिकम ऑडिटर, इन्स्पेक्टर इन इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साईज और सब इन्स्पेक्टर इन NIA, CBI, ED
अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळते. वा. ही स्टाफ सिलेक्शन मधून केंद्र शासनात जाण्यासाठी खूप मोठी संधी असते. आत्ताच ग्रॅज्युएट लेवलची ऍडव्हर्टाईज झाली. आता CHSL येणार आहे, लागोपाठ MTS आहे, सिलेक्शन पोस्ट आहे आणि त्यानंतर असते CPO, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये आता आपण सध्या ते प्रकरण गाजतंय दिल्ली पोलीस. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा घटक आहे, हा कुठल्याही राज्य केंद्र शासन आहे, म्हणून त्याची स्टाफ सिलेक्शनद्वारे CPO मधून तुम्ही सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस ही परीक्षा देता येते. नंतर आता बँकिंगचं जनरली सगळ्यांना माहिती असतं की, आणि बरीचशी मुलं बँकिंग जॉब जास्ती प्रिफर करतात कारण कॉमर्समध्ये जातात आणि आपण रोजचं अगदी 10वी 12वी झाल्यापासून बँकेत जात असतो आणि ATM द्वारे सुद्धा पैसे काढत असतो. त्यामुळे बँकिंग म्हणजे अगदी सॅटिस्फॅक्टरी आणि एकदम कम्फर्टेबल जॉब असा सगळ्यांना वाटतो. तर बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात? बँकिंगमध्ये पहिल्यांदा बँका सांगतो तुम्हाला. एक आहे रिझर्व्ह बँक, त्याची वेगळी एक्झाम होते. अच्छा. नाबार्ड, SBI आणि इतर सर्व बँकांसाठी IBPS. त्याशिवाय तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेत जाऊ शकता. अशी याच्यासाठी सगळ्यांसाठी परीक्षा होतेच. RBI मध्ये तुम्हाला सगळ्यात वरच्या लेवलला म्हणजे ग्रेड बी परीक्षेतून तुम्ही खूप उच्च पदावर जाऊ शकता. लहान वयात जर तुम्ही ग्रेड बी झाला तर खूप लहान म्हणजे अगदी 21व्या वर्षी झालं तर चान्सेस तुमचे काय होऊ शकतात, तर यू कॅन बिकम गव्हर्नर इथपर्यंत चान्सेस असतात. उर्जित पटेल तुम्ही नाव ऐकलं तर ते जे गव्हर्नर झाले ते ग्रेड बी म्हणून लागले होते आणि मग तिथपर्यंत जाण्याची संधी मिळते. याला तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन तिन्हीला फर्स्ट क्लास असणं 60% असणं गरजेचं आहे. खालोखालची पोस्ट आहे त्याला असिस्टंट म्हणतात. तुम्हाला ग्रॅज्युएशनला 50% असतील, तुम्ही असिस्टंट म्हणून रिझर्व्ह बँकेत लागू शकता. तुम्ही फक्त 10वी पास आहात पण ग्रॅज्युएट नाही तरी सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी आहे. बऱ्याचदा महाविद्यालयीन शिकत असताना विद्यार्थ्यांना माहीतच नसतं की मला रिझर्व्ह बँकेत जाण्याची संधी आहे आणि ही संधी माझी ग्रॅज्युएट झालं तर निघून जाईल, हे माहीत नसतं. तर त्यांना ती परीक्षा देते, त्याला अटेंडंट म्हणतात. ती आत्ताच परीक्षा झालेली आहे, त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हा महत्वाचं म्हणजे तुमची एक LPT होती, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तुम्ही ज्या राज्यात आहात तिथली तुमची, आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून तुम्हाला मराठी आलं, ही झाली RBI. SBI सुद्धा तुम्हाला एक संधी असते ती म्हणजे PO प्रोबेशनरी ऑफिसर, दुसरा आहे क्लरिकल. आणि तुम्ही समजा लॉ वगैरे केलं असेल, IT MCA केलेलं असेल तर तुम्हाला SO स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून जाता येतं. तशीच परिस्थिती नाबार्डमध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ग्रेड ए ऑफिसर आपण म्हणूया, ग्रेड ए ऑफिसर, त्याच्यानंतर तुम्हाला असिस्टंट आणि बऱ्याचदा त्यांनी अटेंडंटच्या पण पोस्ट भरलेल्या आहेत. IBPS मध्ये एक असिस्टंटच्या म्हणजे क्लरिकल लेवलच्या जागा निघतात. त्यानंतर ऑफिसरची PO प्रोबेशनरी ऑफिसर आहे आणि SO स्पेशलिस्ट ऑफिसर प्रोबेशनरी ऑफिसरच्या जागा निघालेल्या आहेत. आत्ता साधारणतः 1-2 तारखेला या क्लरिकलच्या जागा IBPSच्या आणि SBIच्या सुद्धा निघणार. त्याशिवाय NKGSB बँक आहे किंवा शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, सारस्वत बँक आहे, शिखर बँक त्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक MSC बँक, किंवा आता मंत्रालयाची जी बँक आहे तिथे सुद्धा जी क्लरिकलची भरती होती ती त्यासाठी सिलेबस सगळ्यांसाठी सेम, सगळ्यांना मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, GK. अशी बँकिंग मध्ये तुम्हाला खूप संधी आहे ती तुम्हाला घेता येईल. काही विद्यार्थ्यांचा जर असा समज असतो की एकदा परीक्षा दिली बँकेत लागलो ते ठीक आहे, पण जर आपल्याला पदोन्नती घ्यायची असेल तर सारख्या सारख्या बँकांच्या परीक्षा द्यायच्या असतात, तर तो समज बरोबर आहे की कसा? तुम्ही असिस्टंट म्हणून लागलात की बँकच तुम्हाला पुढच्या ग्रेड एला जाण्यासाठी परीक्षा घेते आणि तुम्ही जे काम करताय ना, जे बँकेत काम करतात त्यावरच आधारित तुमचे हे प्रश्न असतात. काही प्रश्न रिजनिंगचे असतात, इंग्लिशचे असतात, आणि इंग्लिश अनिवार्य आहे. तुम्हाला कुठेही गेलात तर इंग्रजी इंटरनॅशनल.
त्यामुळे त्यावरती आधारित ही परीक्षा होते आणि संधी असते. मी म्हणतो ही मोठी संधी आहे तुम्हाला की फक्त तुम्ही असिस्टंट म्हणून न राहता तुम्हाला अधिकारी पदावर जाता येतं. ही मोठी संधी आहे. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढच्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन प्राध्यापक संजय मोरे सर यांच्याकडनं घेऊया. प्रेक्षक हो, आज आपण करिअर मंत्र या सेगमेंटमध्ये ॲडव्होकेट संजय मोरे सरांकडनं जाणून घेतोय स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाविषयी. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये प्राध्यापक संजय मोरे सरांकडनं जाणून घेतोय स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी आपण कशी करावी याबाबत. सर, आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांबद्दल बोललो, बँकिंग क्षेत्रातल्या परीक्षांबद्दल बोललो. आता बोलूया इन्शुरन्स आणि रेल्वेमधल्या ज्या सरकारी नोकऱ्या असतात त्यांच्याविषयी. इन्शुरन्स आणि रेल्वे बरोबर बोलतानाच मी तुम्हाला सांगेल प्रॉव्हिडंट फंड, EPFO, ESIC, IB इंटेलिजन्स ब्युरो, ज्याला आईज ऑफ द नेशन म्हणतात, देशाची आखे, ते सगळीकडे बघत असतात. इथे कोण काय करतंय का, इथे मला चुकीचं दिसतंय का. ते भारतात अंतर्गत जर काय होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम IBचं आहे. तिथे तुम्हाला नोकरीची संधी असते. ECGC मध्ये असते, ESIC मी म्हटलं तसं असते, प्रॉव्हिडंट फंड मध्ये असते. इन्शुरन्स GIC आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, नॅशनल इन्शुरन्स आहे. आत्ता NICL नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या जागा निघालेल्या आहेत आणि ते विद्यार्थ्यांना क्लरिकलच्या फॉर्म भरता येणार आहे. अभ्यासक्रम तोच आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, रिजनिंग आहे, GK आहे. आता टप्पे आहेत. तुम्ही असिस्टंट लेवलला जर तयारी करत असाल, बँक असेल, इन्शुरन्स असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल, तर तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, प्रिलिम आहे, मेन्स आहे. पण तुम्ही ऑफिसर लेवलला असाल तर तुम्हाला प्रिलिम परीक्षा पास करायची आहे, मेन्स करायचे पास आणि इंटरव्ह्यू पास करायचे. थोडासा आणखी बदल केलाय त्यांनी. प्रिलियम साठी जो आहे त्यामध्ये मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, रिजनिंग आहे. आपण शालेय लेवलला शिकतो तेच आहे, परंतु तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे साधारणतः 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो. म्हणून आम्ही मुलांची रिगरस प्रॅक्टिस करून घेतो. साधारणपणे दररोज 100, 200, 500, 1000 ज्या मुलाची जी कॅपॅसिटी आहे तेवढं विद्यार्थ्यांकडनं प्रश्न सोडवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी. त्यांनी बघितली की त्यांना उत्तरं आली पाहिजेत. इन्शुरन्समध्ये एक AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्याच्याशिवाय असिस्टंट लेवलची भरती होती. सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी म्हणजे LIC. LIC मध्ये असिस्टंट म्हणजेच क्लरिकल लेवलला ADO अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर आणि त्याच्यानंतर AAO असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या जागा निघत असतात आणि तुम्हाला खूप मोठी संधी सरकारी सेवेत लोकांसाठी काम करण्यासाठी मिळत असते. नंतर आता इन्शुरन्सचं झालं आणि इन्शुरन्समध्ये सुद्धा काम करताना जसं LICच्या सुद्धा परीक्षा असतात त्या आपण सातत्याने देत राहिल्या तर आपल्या लेवल वाढू शकते, आपल्याला पदोन्नती मिळू शकते. तुम्ही म्हटला होता तर रेल्वेमध्ये जर तुम्ही 10वी पास आहात तर तुम्हाला ग्रुप D ला जाता येतं, ज्याला आपण गँगमन, ट्रॅकमन, खलाशी म्हणतो, त्या पदावर जाता येतं. त्यानंतर तुम्ही 12वी पास असाल आणि ग्रॅज्युएट असाल तर NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, ही पॉप्युलर कॅटेगरी आहे. तुम्हाला काय होता येतं तर तुम्हाला स्टेशन मास्टर होता येतं, तुम्हाला TC होता येतं, तुम्हाला ऑडिट किंवा तिथेच अकाउंटंट म्हणून काम करता येतं त्या रेल्वेमध्येच. रेल्वेमध्ये RC रिझर्वेशन क्लर्क जो आपण काउंटरला बघतो, CC कमर्शियल क्लर्क आणि मगाशी सांगितलं त्यामुळे TC ही संधी असते. त्याचबरोबर गँगमन, ट्रॅकमन, खलाशी यांना जे ड्युटी लावण्याचं काम आहे त्याला टाइम किपर म्हणतात. तर तुम्हाला ज्युनियर टाइम किपर ही 12वी लेवलला आणि सिनियर टाइम किपर ही ग्रॅज्युएशन ही संधी मिळत असते. रेल्वेमध्ये गेल्या 2-3 वर्षात 2-3 लाखापेक्षा जास्त वेकेन्सी निघाल्या
आणि आपण जे म्हणतो की नोकऱ्या मिळत नाहीत, तर काही लोक ठरवून काही परीक्षांचा तयारी करत असतात. स्पर्धा परीक्षा म्हणजे सगळ्या परीक्षांना तुम्ही उतरा, एकदा स्वतःची नोकरी पक्की करा, नंतर तुम्हाला जे व्हायचं असेल, UPSCतून IAS व्हायचं असेल, MPSCतून डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल, तरी काही सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम साधारणपणे सेम आहे. म्हणजे सगळ्यांना मॅथ्स आहे, सगळ्यांना इंग्लिश आहे, सगळ्यांना GK आहे, सगळ्यांना रिझनिंग आहे. थोडाफार जो फरक आहे तो तुम्ही स्पर्धा परीक्षा नोकरी मिळवायचं चंग बांधलेला आहे, ठरवलेला आहे, तर तुम्ही हा अभ्यास केला पाहिजे. नक्कीच. आणि शेवटी म्हणजे आता तुम्ही उल्लेखच केलेला आहे MPSC UPSCचा, तर त्याबद्दल बोलूया. MPSC UPSC आता त्यांनी MPSC मध्ये बदल केलेला आहे. तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होती, त्याऐवजी ऑब्जेक्टिव्ह होती, ती डिस्क्रिप्टिव्ह केलेली. आमच्या वेळेला सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होती, आता मधल्या काळात ती ऑब्जेक्टिव्ह होती, आता डिस्क्रिप्टिव्ह. ही मी म्हणतोय ती राजपत्रित, म्हणजे ग्रेड ग्रुप A साठी. गट ब आणि क याच्यासाठी आजही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा. आपण जो शाळेमध्ये शिकतोय तोच अभ्यासक्रम तुम्हाला या MPSC आणि UPSC नाही. UPSC सारखाच आता MPSCचा केलेला आहे. आणि मी स्वतः UPSCला SISC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर इथे शिकवतोय. म्हणजे मी रोज विद्यार्थ्यांना तिथे अभ्यास करताना बघतो. महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त महाराष्ट्रातली मुलं IAS IPS व्हावीत म्हणून एक इन्स्टिट्यूट केलेलं आहे, SISC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. तिथे तुम्हाला UPSCची तयारी मोफत करता येते. मी या परीक्षांचे वर्ग चालवतो. आता मी जे सांगितलं, अगदी रेल्वे, बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन आणि त्याचं सिलेक्शन जे मुलांचं होतं आमच्याकडनं, ते ऑलमोस्ट मोर दॅन 90% आहे. इफ ही इज डेडिकेटेड, मी सांगतो हा नक्की पास होणार. काही ठराविक दिवसात एक कळतं हा विद्यार्थी पास होणार का नाही म्हणून. एक येतानाच त्याची थोडीशी डायग्नोसिस टेस्ट घेते. घेतल्यानंतर मला कळतंय हा आणखी मेहनत केली तर हा नक्की यशस्वी होऊ शकतो. पण ह्या प्रत्येकाने आपलं फील्ड आपल्याला निवडायला हवं. म्हणजे कोणाला ज्यांना रेल्वेत जायचं त्यांनी रेल्वेचा अभ्यास करायला हवा, कोणाला इन्शुरन्स सेक्टरमध्ये जायचं तर त्याने इन्शुरन्सचा. असं वेगळेपणा आहे की सगळ्याचा सारासार आपल्याला अभ्यास करावा लागेल? सगळ्यांचा साधारणपणे अभ्यासक्रम सारखा आहे, साधारणपणे मी म्हणतो. UPSC MPSC सोडून मी मुद्दामून सांगतो. आता ग्रामीण भागातली जास्तीत जास्त मुलं MPSCला प्रेफरन्स देतात, कारण ते कदाचित मराठीतून ही परीक्षा होते म्हणून. पण IBPSची RRB रिजनल रुरल बँक ही सुद्धा मराठीतून होते. रेल्वेची परीक्षा सुद्धा आता मराठीतून होते. मग तिथून ग्रामीण विद्यार्थ्यांनी बसायला हवं, या परीक्षांची तयारी करायला पाहिजे. म्हणजे जर मला बँकेत जायचंय तर मी फक्त बँकेचीच तयारी करायला पाहिजे असं काय नाही. मी रेल्वेची केली, स्टाफ सिलेक्शनची पण त्याचबरोबर केली, इन्शुरन्सची पण त्याचबरोबर करायला हवी. कारण सगळ्यांचा साधारण अभ्यासक्रम सारखाच आहे. मी हे जरा मुद्दामून दाखवतो. मी एक साधारणतः बरीच पुस्तकं दाखवली, ह्या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा साधारणपणे सारखाच आहे. मग ती बँक असेल, रेल्वे असेल, इन्शुरन्स असेल, LIC असेल, नाबार्ड असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, BRC मध्ये सुद्धा 10वी लेवलला सुद्धा जॉब मिळतो. DRDO ला सुद्धा 10वी लेवलला MTSचा जॉब मिळतो. आणि एकाच वेळी म्हणजे कसं होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉब हवा असतो, मग आपल्याला सेक्टर म्हणजे कुठे इन्शुरन्स असेल, बँक असेल असं आपलं हे नसतं. तर जनरली जर आपल्याला तसा अभ्यास करायचा असेल तर मग कुठल्याही परीक्षा, कारण ह्या आता रेल्वेच्या परीक्षा 2-5 वर्षांनी निघतात, बँकेच्या सातत्याने चालू असतात, पण बँकेच्या सुद्धा 2-2 वर्षांनी मध्ये गॅपने जसं पदोन्नती होते, म्हणजे जसं वेकन्सी निघते तशा बँकेच्या परीक्षा होतात. याचं शेड्यूल फिक्स आहे मॅडम. दरवर्षी जून मध्ये ऍडव्हर्टाईज येते. IBPSची, SBIची, RRB रिजनल रुरल बँक ही 15वी आहे. सलग गेली 15 वर्षे होते. तुम्ही मुद्दामून टाकलं तर IBPS तिथे लिहून येणार 15, आता 16 येणार आहे. ही सलग 15-16 वर्ष दरवर्षी त्यांचं फिक्स टाइम टेबल आहे. डिसेंबरला टाइम टेबलच जाहीर करतात की आम्ही POची प्रोबेशनरी ऑफिसरची जाहिरात काढू, त्याच्यानंतर क्लरिकलची ह्या दिवशी, एक्झाम ह्या दिवशी होईल, असं डिसेंबरमध्ये जाहीर करतात. इतकं वेल प्लॅन्ड आहे. त्यामुळे 2 वर्षांनी येणार असं म्हणता येणार नाही. आता त्यांनी ह्याच्यात ट्रान्सपरन्सी सुद्धा ठेवलेली. नक्कीच. म्हणजे आपण जी तयारी करू मग ते आपण एक्झाम आपण सगळ्या ह्याची सारखीच देऊ शकतो. अगदी नक्कीच. आता मी जसं सांगितलं की न्यू इंडिया इन्शुरन्सच्या जागा निघाल्या,
युनायटेड इन्शुरन्सच्या आता एकाच वेळी आपण अनेक ठिकाणी अप्लाय करू शकतो. अच्छा, ओके. मला तेच जाणून घ्यायचं होतं की म्हणजे फक्त बँकिंग सेक्टरच्या बँकिंगमध्येच नोकऱ्या उपलब्ध नाहीये, तर जिथे जिथे आपल्याला अवेलेबिलिटी आहे तिथे तिथे आपण अप्लाय करून आपण परीक्षा देऊ शकतो. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सरांच्या आपण जे सर स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतात त्यांच्या क्लासेस विषयी आपण जाणून घेऊया. तसंच त्यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे, जवळजवळ 45 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, त्याविषयी आपण बोलणार आहोत आपल्या शेवटच्या भागात. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये प्राध्यापक संजय मोरे या सरांकडनं मार्गदर्शन घेतोय. स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आपण कशी केली पाहिजे याविषयी. सर, ब्रेकपूर्वी जसं मी म्हणाले तुम्ही बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत, तर 45 पुस्तकांमध्ये वेगवेगळं नाविन्यतेने तुम्ही सगळे विषय मांडलेले आहेत, तर त्याविषयी थोडंसं तुमच्या पुस्तकांविषयी. मी या स्पर्धा परीक्षांमध्ये लोकसत्तामध्ये सुरुवात केली, ती लोकसत्तामध्ये स्पर्धा परीक्षांचे जग असा कॉलम लिहित होतो. त्यानंतर मी सलग 8 वर्ष लिहित होतो. त्यानंतर सकाळ असेल, लोकमत असेल, महाराष्ट्र टाइम्स मध्ये सुद्धा नोकरी आली धावून ज्या ज्या वॅकन्सी निघालेत त्याबद्दल दर आठवड्याला त्याबद्दल लिहित होतो. आणि त्यामुळे मला हे लिहिण्याची सवय आहे. त्याचबरोबर माझी एक BBA डिग्री सुद्धा आहे, मी जर्नलिझम सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळे मला लक्षात आलेलं आहे की ह्या परीक्षांमध्ये मुलांनी अगदी जर टार्गेट ठेवलं 8वी 9वी 10वी पासून. माझा स्वतःचा मुलगा हा रिझर्व्ह बँकेमध्ये ही परीक्षा पास केलेली आहे आणि तो रिझर्व्ह बँकेत आहे. आता हा क्लास घरचाच आहे असं म्हणायला हरकत नसलं तरी सुद्धा मी त्याला क्लासमध्ये बसवून शिकवत होतो इतर मुलांबरोबर. बरोबर. मी काही पुस्तकं लिहिलेले आहेत, त्यातलं हे स्पर्धा परीक्षा माहिती पुस्तिका व अभ्यास तंत्र. यामध्ये मी मुद्दा म्हणून तुमचं अभ्यास तंत्र कसं असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांचं हे जग आहे. स्पर्धेत उतरताना तुम्हाला काय काय शस्त्र आणि शास्त्र माहीत असायला पाहिजेत. अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरं जाताना काय करायला पाहिजे. आणि जर तुम्ही करिअरच्या वाटेत आहात, करिअरच्या दिशेने वाटचाल करत असाल तर काही ठराविक मी आर्टिकल लिहिलेलं आहे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे नशिबाला टाळा. मुलं आपण बघतो आजकालची पिढी ही मोबाईलमध्ये अडकलेली आहेत, म्हणून मी मुद्दामून एक लेख लिहिलेला आहे, टाइमपास आयुष्यात नापास. कारण का, जी मुलं मोबाईलचा फायदा नक्कीच आहे, बरोबर, पण तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवत असाल तर तुम्हाला करिअरला कुठेतरी बाधा येईल. जी मुलं कमीत कमी मोबाईल वापरतील किंवा मोबाईलचा चांगला वापर करतील ते नक्कीच पुढे जाणार आहेत. ही अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. बुद्धिमापन चाचणीचं स्पेशल पुस्तक आहे. मला वेगवेगळ्या लोकांनी खूप मदत केलेली आहे. मी पहिलं नाव घेईन ते म्हणजे श्री विनोद घोसाळकर यांचं गरजतो मराठी ही संस्था मी 10 वर्ष चालवत होतो आणि ते लोकांसाठी खूप काम करतात. आपल्या विभागातली मुलं ही स्पर्धा परीक्षा देऊन ह्यांना नोकरी मिळावी अशी तळमळ ते करत होते आणि मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. तेव्हा आम्हाला महाराष्ट्र शासनाची जी अल्पसंख्याकांची ग्रँट आहे ती देखील मिळाली होती. मायनॉरिटीची शासनातर्फे ग्रँट मिळाली होती आणि त्यासाठी खूप त्यांनी काम केलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. दुसरं, आम्हाला शिवसेना असो, मनसे असो, आत्ता मनसे मार्फत देखील आम्हाला त्यांनी ही पुस्तकांसाठी प्रिंट करून दिली की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोचावं म्हणून ते काम करतात. लोकांपर्यंत याचा अवेअरनेस वाढावा म्हणून ते काम करतात. छोटी छोटी पुस्तकं मी काही ही गणिताची पुस्तकं आहेत ज्यांना बघितल्यानंतर मुलांना आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धा परीक्षा गणित ह्यात काही सूत्र आहेत आणि टेक्निक्स आहेत. ही फ्रेंडशिप विथ मॅथ्स आहे. मी मुद्दा म्हणून सांगतो की खूप फ्रेंड बरोबर एक फ्रेंड मॅथ्स सुद्धा असायला पाहिजे. तुमचा फ्रेंड असला तरी दुश्मन नसावा, पण तुमचा दोस्त असायला पाहिजे. मॅथ्स म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षा सोपी पडेल. एक मुद्दा म्हणून पॉकेट साईज बुक केलेलं आहे.
ज्याच्यामुळे मॅथ्स फॉर्म्युले दिलेले आहेत. तुम्हाला जाता येताना असं काढून ते एक पान रोज by heart बघता करू येईल. शकतो. हा. पॉकेट साईज मॅथ्स बुक केलेलं आहे. हम्म. आणि आता तर आम्ही आता मोबाईलचं जग आहे हा. किंवा डिजिटल जग आहे, त्यामुळे आम्ही बरीचशी पुस्तकं आता आम्ही ऑनलाईन अवेलेबल मुलांना करून देतो. वर्गात विद्यार्थी आल्यानंतर ऍडमिशनला आल्यानंतर पहिल्यांदा त्याला स्क्वेअर, क्यूब, टेबल येतात का, एक छोटीशी परीक्षा घेतो. मग लक्षात येतं की या मुलांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे. अगदी बेसिक गणितांपासून जीके पासून आम्ही शिकवायला सुरुवात करतो त्या मुलांना. साधारणतः हा अभ्यासक्रम 3 ते 4 महिन्यात जरी संपत असला तरी सुद्धा आम्ही त्याला त्या विषयात कुठे कच्चा पडतो का हे बघतो आणि त्यानुसार त्यांना टास्क देतो आणि ते करून घेतो. मी जसं मगाशी सांगितलं, तो एक दिवसात 50 गणित करत असेल तर 50 देतो, 100 करत असेल 100 देतो, तो 500 करत असेल तरी आम्ही 500 गणित देतो. रोज मुद्दाम आणि विद्यार्थ्याने क्वेश्चन ऑफ द डे त्यांना रोज पाठवला जातो. कारण सकाळी उठल्यानंतरच त्यांचा अभ्यासाचा मूड व्हावा, वातावरण हे अभ्यासाचं व्हावं, सकारात्मक व्हावं. जो तयारी करतो ह्या स्पर्धा परीक्षांसाठी मग तो लगेच बघेल, सोडवेल आणि त्याच वेळेला मग 10 गणित मॅथ्सची 10 गणित, बुद्धिमापनचे 10 प्रश्न, जनरल नॉलेजची, इंग्लिशची, वोकॅब्युलरी पासून जी कशी प्रश्न येतात ते आम्ही त्यांना रोज अशी 50 गणित देतो. त्या व्यतिरिक्त रोजची वर्गामध्ये 25-30 गणित सोडवल्यानंतर 100, 200, 300 ती प्रश्न आम्ही त्यांना सोडवायला देतो. उद्देश असा आहे, या परीक्षांना कॅल्क्युलेटर अलाउड नाही. मग तुम्हाला डोक्यात कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. मी जेव्हा ब्लाइंड मुलांना शिकवतो तर आपण बोर्डवर बघू तरी शकतो, लिहू शकतो. 42 × 48 ह्यांना ओरली करावं लागतं आणि मग त्याच्यासाठी काही टेक्निक्स तयार केलेले आहेत आणि त्या टेक्निक्स शिकवतो. म्हणजे 42 × 48 तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. 2016 या लेवलला कसं जाता येईल. प्रश्न वाचल्यानंतर ऑप्शन मधलं लगेच उत्तर काढता कसं येईल या लेवलला विद्यार्थ्यांनी जावं, हा प्रयत्न असतो. कारण का तुम्ही एक प्रश्न तुम्हाला 36 सेकंदात सोडवायचा आहे म्हटल्यानंतर पेन घेणार, लिहिणार, परत कॉम्प्युटर बघणार, कारण ऑनलाईन एक्झाम, त्याला वेळ जाईल. तो सगळा अवॉइड व्हायला पाहिजे. असं स्क्रीनवर बघितलं की मला हे 4 ऑप्शन 5 ऑप्शन मधला हा आहे असं क्लिक करता आला पाहिजे. हे जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तशी प्रॅक्टिस करून घेतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे आपण ऐकत आलेलो आहे. त्यामुळे प्रॅक्टिस केली पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला नोकरी मिळवायची आहे, शासनात जायचं आहे आणि तुम्हाला प्रशासनातून चांगलं काम करायचं आहे तर हा स्पर्धा परीक्षा हा चांगला मार्ग आहे. हे तुमचे क्लासेसचं तुम्ही सांगताय, कशा पद्धतीने तुम्ही क्लासेसमध्ये शिकवता. पण जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, मगाशी आपण बोललो की शहरी विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध असतात, मोबाईलच्या माध्यमातून ती एक वेगळी क्रांती झालेली आहे. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही उपक्रम राबवताय का? मी बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये त्या ठिकाणी मला बोलवलं जातं. सेमिनार्स, शिबिरं आयोजित करून फुल डे आम्ही एखादा वर्कशॉप घेता आला तर करतो. पहिल्यांदा तर अवेअरनेस, या परीक्षांबद्दल माहित नाही. आजही लोकांना असं वाटतं की मी ग्रॅज्युएट झालो की मला नोकरी मिळते का, स्पर्धा परीक्षांबद्दल माहित नाही. मग या स्पर्धा परीक्षांचा अवेअरनेस त्यांना निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी एक सेमिनार घेतो, शिबिर आयोजित करतो. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्यासाठी वर्कशॉप या परीक्षांसाठी. आणि आता आम्ही काही ऑनलाईन वर्ग सुद्धा चालवतो. काही ऑनलाईन वर्गाला काही पालकांचा विरोध आहे किंवा नाही, त्यांना त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याचदा बोलवलं जातं मला की आमच्याकडे 30 विद्यार्थी आहेत, तुम्ही येऊन ह्या 30 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर घ्या. तर आम्ही त्या प्रकारे करत असतो. शालेय जीवनापासून ह्या परीक्षांची तयारी झाली पाहिजे असं मी म्हणतो. तेव्हा स्कॉलरशिप परीक्षा आहे, NTS आहे, NMMS आहे, डॉक्टर होमी बाबा आहे परीक्षा. या परीक्षांना तुम्ही बसत जावा. मॅथ्स ऑलिम्पियड आहे, NSTSC आहे, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम आहे. या परीक्षांना बसा तुम्ही. म्हणजे शालेय जीवनापासून तुम्ही या परीक्षांची तयारी करायची ठरवलं तर होईल. खूप नावं आहेत या विद्यार्थ्यांमध्ये, पण आता एक नाव जे सगळ्यांना माहीत असलेलं, समीर वानखेडे हा माझा विद्यार्थी आहे. खूप सारे विद्यार्थ्यांची मी चांगली नावं घेऊ शकतो, पण हा विद्यार्थी लोकांना माहित आहे म्हणून सांगितलं. मी जसं सांगितलं 5000पेक्षाही जास्त विद्यार्थी आहेत.
ही विद्यार्थी चांगलं काम करतायत, हम्म. यांनी अभ्यास खूप मेहनत केलेली आहे आणि मग तिथपर्यंत पोचलेले आहे. हम्म. तसं चांगलं काम करा. आता आपण काही IAS ऑफिसर तुकाराम मुंडे सारखं नाव हो. घेतो, तसं जाऊन आणि हा सिलेबस आहे तोच बुद्धिमापन चाचणीचा, हम्म. उमेदवाराची अचूक आणि जलद विचार करण्याची क्षमता, अशाच माणसांची आज गरज आहे. हम्म. अचूक आणि जलद विचार करण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्यांची गरज आहे. हम्म. आणि असे विद्यार्थी उमेदवार हो. प्रशासनात आले पाहिजे, पाहिजे. जे अचूक निर्णय घेऊ शकतील आणि जलद निर्णय घेऊ शकतील, हो. म्हणजे लोकोपयोगी जशी कामं करू कामं होऊ शकतील. शकते. जशी सुदृढ आणि जागरूक नागरिकांची गरज आहे, तशाच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा आपल्याला गरज आहे. आज तर तुम्ही येऊन खूपच म्हणजे काय म्हणतात तसं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या सगळे विद्यार्थी याचा लाभ नक्कीच घेतील आणि अधिकाधिक चांगले सक्षम नागरिक आणि सगळे पदाधिकारी आणि आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवतील अशी आशा व्यक्त करूया. पुन्हा एकदा आचार्य 90 FM तर्फे तुमचे आभार मानते. आभारी. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये स्पर्धा आणि परीक्षांचं मार्गदर्शन घेतलं. तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक संजय मोरे सर यांच्याकडून. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील करिअर मंत्रच्या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य